हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना असलं पाहिजे. सो आज आहे सोमवार, हफ्त्यातला पहिला दिवस. या हफ्त्यात गुढीपाडवा पण आहे. गुढीपाडव्याची तयारी करायची ऑफिसमध्ये. मी ना असा छान स्पॉटला अरेंज केला आणि ट्रेडिशनल. तो मी सगळ्यांना आय थिंक मी ना फ्रायडेला सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवून दिलं. म्हणजे लोक त्यांच्या हिशोबाने त्यांना जे आणायचं आहे ते घेऊन येऊ शकतात. तर ज्यांना कोणा काही आणायचं असेल, मी 2-3 गोष्टी ठरवते. घाटकोपरवर नाही तर त्यामुळे विचार करते की काय आणायचं. लाईक पावभाजी, बस असं चांगलं काहीतरी काय बोलतात ते स्वीट डिश एखादी चांगली, नाही तर मग आईस्क्रीम. जर लवकर उठले तर पावभाजी, नाही तर सगळ्यांसाठी आईस्क्रीम सांगणार आहे. पण या दोनच गोष्टी करणार आहे. कारण का होतं माहिती आहे, एवढं लवकर उठून घरात असं एवढी सगळी माणसं असताना जेवण करायला थोडं पॉसिबल नाही होणार आहे. हे एक रिझन आहे. मी जेवण बनवते, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मी छान जेवण बनवते आणि मला आवडतं जेवण बनवायला. सो जर जमलं तर आणेल, नाही तर मग इकडे सगळ्यांसाठी आईस्क्रीम बनवतात. बेस्ट सगळ्यांना स्नॅक्स मागवेल. सो कसा गेला तुमचे वीकेंड्स? माझा वीकेंड तर छान गेला. रिथानाचा बर्थडे होता, त्यामुळे सॅटर्डे तर अजिबात फुरसत नव्हती. आणि काल बाहेर गेलो, त्यामुळे अजिबात फुरसत नव्हती. म्हणजे आराम तर खूप कमी झाला ह्या वीकेंडला असा म्हणावा तसा. बाकी तुम्ही काय म्हणताय? मी बघते, लोक बघतायत व्हिडिओ. ते माझे केस छान वाटत अशी बघताना. आय एम ऑब्सेस्ड. मी तुम्हाला सांगते, माझी केस ना खूप लांब होती. म्हणजे कमरेच्या खालपर्यंत माझी केस होती. म्हणजे आमच्या घरात सगळ्या मुलींची केस खूप लांब आहेत, जेनेटिक्स. तर माझ्या आजीचे पण केस लांब होते. प्लस माझ्या सगळ्या बहिणी आहेत, सगळ्या चुलत बहिणी आहेत. माझी मोठी बहीण आहे, तुमच्या सगळ्यांचे केस खूप लांब होते. इवन माझ्या सगळ्या काकींचे पण केस लांबच होते. आता वयामानानुसार थोडे थोडे कमी होत गेलेत आणि कापत गेलेत चालत सगळेजण. त्यामुळे आता सगळ्यांचे केस शॉर्ट झालेत. पण माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांची केस अजून आहे तेवढीच त्यांनी लांब ठेवली आहेत. मी खूप कट केलेत, बघू शकता. आणि दीदीने पण कट केलेत. रिद्धीचे पण केस लांब आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये रिद्धीला बघितलं असेल, माझ्या बहिणीची मुलगी जी रिथानाला मांडीवर घेऊन केक कापत होती ती. तर जेनेटिक्स आहेत. आमच्या घरात ऑलमोस्ट सगळ्यांचे केस लांबच आहेत. कोणाचे केस असे शॉर्ट नाही आहेत. मोठे झाल्या मुलींनी कापलेत, कारण का कंटाळा येतो. एका पॉईंटनंतर तुम्हाला हे केस धुवायला कंटाळा येतो. एवढी मोठी केस मॅनेज करणं जमत नाही आजकालच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये. म्हणून मग चप 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 चप. आणि ना काल मी जेव्हा माझ्या काकीकडे गेलो, त्या आईकडे गेले. मी रोज तुझे व्हिडिओ बघते, मला आवडतं कळलं. वा काय फॅमिली आहे माझी. म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला अप्रिशिएट करतं तेव्हा तुमचा आनंद हवेच असतो. आणि फॅमिलीमधले लोक अप्रिशिएट करताना तर अजिबातच काय घाबरायची गोष्ट, एकदम हाय कॉन्फिडन्स. तर हां, तुम्ही सांगा तुमचं काय चाललं. तुम्ही लोक कमेंट नाही करत यार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. एवढे छान मी ब्लॉग बनवते रोजचे. असं म्हणजे असं किती छान छान सांगते मी तुमच्या लोकांना. तर आता रिधानची एक्झाम पण चालू आहे. 15 दिवस या मुलांचं किती बरं असतं ना. अभ्यास करा, एक्झाम द्या, मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करा. तसं आपलं थोडी असतं. आपल्याला थोडी मे महिन्याची सुट्टी असते. कामाला जा, घरी या. असं वाटतं कधी कधी गावी सेटल होऊन जा, काही टेन्शनच नाही, काय कामाचा प्रश्न नाही. शेती करायला शिकलं पाहिजे ना यार. शेती केली ना, पण मला काहीच माहीत नाही शेतीमधलं. मला माहिती आहे कोणतं झाड कशाचं आहे, एवढं माहिती. जास्त नाही माहिती, सॉरी. बट जेवढं शेतीबद्दल शिकले तेवढंच माहिती आहे. पेरणी करतात, नांगरणी करतात, खुरपणी करतात, कापणी करतात, एवढं माहिती आहे. कॉन्सेप्ट माहिती आहे, फक्त प्रॅक्टिकल गोष्टी केल्या नाहीत. भुईमुगाच्या शेंगा काढू शकते मी शेतामधून. मेथीची भाजी उपटू शकते, कोथिंबीर उपटू शकते, दुधी भोपळा काढू शकते. आणि काय काढू शकते, मिरच्या तोडू शकते शेतातल्या, टमाटे तोडू शकते. अजून काय, बस एवढंच करू शकते. बाकीची पूर्ण प्रोसेस नाही माहिती मला. आणि
माझ्या आजोबांकडे त्यांच्याकडे ना ठरलेली पिकं असतात, लाईक कांदे, तांदूळ, बाजरी. ते जास्त काही असं व्हेरिएशन करत नाही. ठरलेली पिकं असतात. कांदे कधी लावायचेत, बाजरी कधी लावायची, तांदूळ कधी लावायचे, आणि बाकीच्या फळभाज्या अशा साईडने लावतात. थोड्याशा जी थोडी जागा असते ते फळभाज्या लावून टाकतात. माझी जी पणजी होती, माझ्या मम्मीची आजी, हो माझ्या मम्मीची आजी, तिने आम्हाला बघितलं आहे. म्हणजे नातवंडांचं नातवंड तिने रिटाणला भेटलं आहे. लिटरली तिचा आणि रिटाणचा एक फोटो आहे जो मी वाटलं ना कधीतरी पोस्ट करेल. पण म्हणजे माझी मम्मीची आजी, मग माझ्या मम्मीची मम्मी, मग मम्मी, मी, मग रिधान, अशा 5 पिढ्या आम्ही माझ्या आजीने बघितल्या. खरंच पहिल्याच्या काही लोक खरं चांगली जगायची, आणि चांगलं जेवायची म्हणते, चांगलं जगायची. आजकाल काय होते, आपण खाते बर्गर, पिझ्झा, चांगलं हार्ट अटॅकनीवरती. याच्या 30-35 वर्षी पण खूप प्रमाण वाढलं आहे. गाईस, तुमच्या डाएटकडे लक्ष द्या, व्यायाम करा, स्वतःची काळजी घ्या, कळलं? नुसतंच आपलं भेटतंय म्हणून खदडू नका. स्वतःची काळजी घ्या, मेंटेन करा स्वतःला. आयुष्यात खूप 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 डिफिकल्टीज आहेत. आता मी बघितलं त्या दिवशी एक 30-32 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने गेला. आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, प्लस त्याच्या मेंटल हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही टेन्शन घेत आहे, पण ते टेन्शन ना आपल्यालाच मारतं आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता आयुष्य जगा. जेवढं होऊ शकेल तेवढं घरचं खा, बाहेरचं खाऊ नका. आपण म्हणतो, पण ह्या बाहेरच्या खाण्याने पण आपल्या शरीरावरती खूप परिणाम होत आहेत. ठीक आहे, असं करा की तुमची हेल्थ चांगली राहिली पाहिजे. नाही ओके. पोचली ऑफिसला, म्हणजे निघते आता, गाडी मार्गात नव्हत्या, मी पोचते ऑफिसला. भेटूया नंतर, बाय. हॅलो. आज माहीत नाही का, पण माझा अजिबात बोलायचं हे नाही आहे, एनर्जी नाही आहे. मूड आणि वाईब हे शब्द मी वापरणार नाही, कारण का ना असं एक डोक्यामध्ये एक विचारचक्र चालू आहे आणि कळत नाही आहे काय बोलावं ते. कारण का खूप सारं टॉपिक आहेत बोलण्यासाठी, पण शब्द सुचत नाही आहेत. त्यामुळे माहीत नाही आज नक्की बोलू काय. ठीक आहे, खरं सुचत नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आजचा व्हिडिओ जरा जास्त होईल. ठीक आहे, अंडरस्टँडिंग म्हणजे तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती अशीच राहू द्या माझ्याबरोबर. आज शब्दच नाही आहेत बोलायला, त्यामुळे हा व्हिडिओ मी काही जास्त करणार नाही आहे. जस्ट ऑफिसमध्ये निघाली आहे, थोडं काम होतं ते केलं आहे, फॉलोअप्स होते, असाइनमेंट्स दिलेत कॅन्डिडेट्सला, आणि काम चालू होतं. आज जास्त काही केलं नाही, आज जास्त काही तीर नाही मारलं मी येऊन ऑफिसमध्ये. हां, बट बोलले मी तुम्हाला की बुधवारी आमचं पॉटलक आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगितलं आहे प्लीज डिसाईड करा आणि काय आणायचं ते सांगा, म्हणजे जेणेकरून डिशेस क्लास नको व्हायला आणि चांगले आउटफिट घालूया बस. आणि ऑफिसमध्ये थोडी ॲक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये ना एज ग्रुप थोडा डिफरंट आहे. लाईक 25 to 35च्या मध्ये 4-5 लोक आहेत, आणि मग बाकी सगळे 35च्या वरती आहेत. त्यामुळे जे मॅच्युअर्ड लोकांचे जे असतात ना बोलण्याची पद्धती, त्यांनी खूप काही गोष्टी शिकवून जातात आणि खूप काही गोष्टी आपल्याला कळतात. आता मी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये बसते, म्हणजे सोशलवाले ते बाहेर बसतात, तर अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एकमेकांची मजा मस्ती करणं, कधी पेमेंट्स टाईमवर नाही आलं ते विचारणं, ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. तर ह्याच चालत आज सकाळपासून 1-2 लोकांची मस्ती चालू होती काही गोष्टींवरनं. तर आता दिवस थोडा ठीक होता, बट ओके, चला आजच्यासाठी बाय. आज नाही शब्द आहेत माझ्याकडे, भेटू उद्या.